भाषेची आपली साता समुद्र पार गेली पाहिजे, यासाठी मराठी भाषिकांनी अहोरात्र प्रयत्न केला पाहिजे. मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठीमध्ये लिहिलं पाहिजे. मराठी भाषा हे कोडिंग लँग्वेज झाली पाहिजे. नमस्कार, मी आज आलेली आहे सातारामध्ये सुरू असलेल्या 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला भेट देण्यासाठी. साताऱ्यातल्या शाहू स्टेडियमवरती सुरू आहे. खरं तर आतमध्ये आल्यानंतर असं जाणवलं की यार खरंच मराठी केवढं सुंदर आहे. कारण इथे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील मराठीमधल्या. आणि इतकं छान आणि सुंदर सिस्टमॅटिक सगळं होतं. तुमचा गोंधळ अजिबात उडणार नाही, कारण तिथे सेक्शन वाईज पुस्तकं आहेत. कुठल्या स्टॉलला काय आहे ते सगळं तिथे दिलेलं आहे. आणि या पुस्तकांचे देखावे खूप छान केलेले आहेत. आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर ग्राउंडवरती भिंतींवरती इतके सुंदर सुंदर चित्र काढले आहेत. जिकडे तिकडे बघावं फक्त मराठी मराठी आणि मराठी. आणि हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं की मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात भरलं. हा अनुभवच खूप छान आहे. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर खूप सारे स्टॉल्स आहेत. आणि तुम्हाला जे हवं आहे ते सगळी पुस्तकं इथे बघायला मिळतील. इतकी सुंदर आणि छान आपल्याला हवी असणारी. आणि तिथे सगळं फिरल्यानंतर मलाही खूप सुंदर पुस्तकं अनुभवायला मिळाली. खरं तर काही पुस्तकं मी आणि विकतही घेतली, ज्यामधलं मला हवं असणारं मृत्युंजय, जे मी खूप दिवसांपासून घ्यायचं होतं, हे मला इथे मिळालं. त्यामुळे मला एक वेगळाच आनंद झाला होता. माझ्याकडे माझ्या हक्काचं पुस्तक आलं असं मला आज फील होतंय. जे पुस्तक मी सगळीकडे मागत फिरत होते आणि मला आज ते घेण्याचा योग आला. त्यामुळे मी खूप खुश होते. आणि मी इतकंच सांगेन की जे कोणी वाचनप्रेमी असेल त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका. कारण आपल्या साताऱ्याच्या जवळ, जर तुम्ही साताऱ्याच्या जवळ असाल तर नक्की भेट द्या. कारण परत हे संमेलन कधी इथे भरेल हे सांगता येत नाही, किती वर्षांनी भरेल. तर नक्की या, कारण हे 4 जानेवारीपर्यंतच आहे. आणि इथे दिवसभर खूप छान आणि सुंदर असे रोज कार्यक्रम सुरू आहेत 4ही दिवस. आणि कविकट्टा म्हणून पण आहे एक सेक्शन, जिथे तुम्हाला फक्त कविता आणि कविताच ऐकायला मिळतील. तर दिवसभर तुम्ही तिथे बसूही शकता. इतकं छान आणि छान छान अनुभव होता माझा आजचा. सो नक्की भेट द्या. थँक्यू सो मच.